नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया येत्या 19 एप्रिलला रविवारी येत आहे. अक्षय तृतीया म्हणजे काय याची संपूर्ण माहिती, अक्षय तृतीयेची पूजा कशी करायची, पितृसेवा कशी करायची, मुहूर्त वेळ काय आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी केलेले पुण्यकर्म कधीच नष्ट होत नाही. पौराणिक मान्यतानुसार भगवान विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांचा जन्म याच दिवशी झाला होता. महाभारतात पांडवांना अक्षय पात्र याच दिवशी मिळाले. या दिवशी गंगा पृथ्वीवर अवतरली. यामुळे हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. याला 3.5 मुहूर्त असेही म्हणतात. 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया होय. अक्षय तृतीया 2026 तारीख व मुहूर्त. 2026 मध्ये अक्षय तृतीया एप्रिल किंवा मे महिन्यात वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी येते. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पूर्ण दिवस शुभ मानला जातो. विशेषतः या दिवशी मुहूर्त पाहण्याची गरज नसते. कोणतेही शुभ कार्य थेट करू शकता. 2026 मध्ये अक्षय तृतीया रविवारी म्हणजेच 19 एप्रिलला साजरी केली जाईल. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक असल्याने संपूर्ण दिवस शुभ मानला जातो, विशेषतः सोने खरेदीसाठी. या दिवशी दुसरा मुहूर्त बघण्याची गरज नसते. अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते. धनसमृद्धी आणि सुखासाठी प्रार्थना केली जाते. ही महालक्ष्मीची आणि भगवान विष्णूची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच आर्थिक प्रगती देखील होते. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य आणि चंद्र दोन्ही उच्च स्थितीत असतात. त्यामुळे हा दिवस सर्वसिद्धी योग मानला जातो. या दिवशी केलेले पुण्याचे अधिक पटीने फळ मिळते. त्यामुळे या दिवसाला खूप महत्त्व आहे. अक्षय तृतीये दिवशी पूजा कशी करायची असते. सकाळी लवकर उठावे, स्नान करावे, स्वच्छ कपडे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहेत. घर स्वच्छ करायचं आहे आणि माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मींना प्रिय वस्तू या दिवशी अर्पण करायच्या असतात. पूजा कशी करावी. घरातील देवघर स्वच्छ करायचे. लक्ष्मी नारायणाची मूर्ती किंवा फोटो ठेवावा. हळदी, कुंकू, फुले अर्पण करावीत. तसेच तुळशीपत्र अर्पण करावे. या दिवशी याचे विशेष असे महत्त्व आहे. तसेच माता लक्ष्मीचे प्रिय गुलाबाचे फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. या दिवशी गोड नैवेद्य करायचा आहे. यामध्ये तुम्ही खीर, आमरसपुरी देखील करू शकता. दीप लावून आरती करायची आहे. या दिवशी मंत्र म्हणायचा, तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. तसेच या दिवशी सोने खरेदी का करतात. सोने म्हणजे संपत्ती आणि लक्ष्मीचे प्रतीक आहे. या दिवशी घेतलेले सोने वाढत राहते असे मानले जाते. पण लक्षात ठेवा, सोने घेणे आवश्यक नाही. दान आणि पुण्यकर्म अधिक महत्त्वाचे आहे. जर तुम्ही घेणार असाल तर नक्कीच घ्या. या दिवशी काय करावे आणि काय टाळायचे आहे. या दिवशी अन्नदान, जलदान, गरिबांना मदत, जप करायचा आहे. तसेच ध्यान करायचं आहे. या दिवशी पूजा लवकर उठून करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही नवीन कामे करू शकता, वास्तुशांती करू शकता, नवीन खरेदी करू शकता. या दिवशी तुम्ही कोणतेही नवीन काम सुरू करू शकता. या दिवशी काय टाळायचं आहे. या दिवशी वादविवाद टाळायचे आहेत. खोटे बोलणे टाळायचे आहे. राग करणे, वाईट कर्म करणे टाळायचे आहे. तसेच या दिवशी मांसाहारसुद्धा करू नये. हा खूप पवित्र दिवस आहे. त्यामुळे या दिवशी पितृसेवेला विशेष असे महत्त्व आहे. पितृसेवा आणि दानाचे महत्त्व या दिवशी आहे. या दिवशी पितरांसाठी तर्पण करणे शुभ मानले जाते. तसेच अन्नदान केल्याने पितृ संतुष्ट होतात. तसेच या दिवशी तुम्ही पिंपळाची पूजा देखील करू शकता. पितरांसाठी खूप फायद्याची आहे. विशेष असे दान कोणते करायचे आहे. पाण्याची घागरला विशेष महत्त्व आहे. हे दान करू शकता. तसेच धान्य, कपडे, गोड पदार्थ
यामुळे पितरांची कृपा मिळते, घरात सुखशांती येते. तसेच कावळ्याला घास या दिवशी दिल्याने खूप महत्त्व आहे. त्यामुळे सकाळी लवकर उठून कावळ्याला घास द्यावा. तसेच अक्षय तृतीयेला काय विशेष करावे? घरात तुळशीला पाणी घालावे, गाईला अन्न द्यावे, पक्ष्यांना दाणे टाकावेत. तसेच कावळ्याचे पण महत्त्व आहे. कावळ्याला देखील घास टाकायचा आहे. महिलांसाठी विशेष म्हणजे लक्ष्मीपूजन विशेष फलदायी, सुवासिनी पूजन करावे. व्यवसायासाठी काय महत्त्वाचे आहे या दिवस? नवीन व्यवसाय सुरू करणे शुभ मानले जाते. गुंतवणूक करण्यासाठी हा दिवस अतिशय उत्तम मानला जातो. तसेच पितरांचे स्मरण घरातील देवघरात किंवा शांत ठिकाणी बसावे. आपल्या पूर्वजांचे आई वडील आजी आजोबा नाव घेऊन स्मरण करावे. मनापासून प्रार्थना करावी. सोपी प्रार्थना, हे माझ्या पितरांनो, तुम्हाला नमस्कार. कृपा करा आणि आमच्या कुटुंबावर आशीर्वाद द्या, अशी पितरांकडे प्रार्थना करायची आहे. कावळ्यांना अन्न देणे. कावळा हा पितरांचा प्रतीक मानला जातो. त्यांना भात किंवा अन्न देणे अत्यंत शुभ मानले जाते. कावळा अन्न खात असेल तर पितर प्रसन्न झाले असे मानले जाते. या दिवशी कावळ्यांना सकाळी दही भाताचा नैवेद्य सुद्धा दिला जातो. आता तर्पण म्हणजे पाणी अर्पण करणे. एका तांब्यात स्वच्छ पाणी घ्यावे, त्यात थोडे काळे तीळ टाकावेत. दक्षिण दिशेकडे तोंड करून पाणी अर्पण करायचं आहे आणि पाणी अर्पण करताना ओम पितृदेवताभ्यो नमः असे म्हणा.